तामिळनाडू टीव्हीकेला काँग्रेससह इतर 3 पक्षांचा पाठिंबा. विजय थलपती तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता. विजय आज पुन्हा राज्यपालांची भेट घेणार. सुवेंदू अधिकारी होणार. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. विधिमंडळ नेतेपदी सुवेंदू अधिकारींची निवड. तर उद्या सकाळी 11 वाजता होणार शपथविधी सोहळा. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी अचानक दाखल झाले पोलीस. निदा खान प्रकरणावरून जलील यांच्यावर शिरसाटांचे आरोप. पालकमंत्री संजय शिरसाट काय तपास अधिकारी आहेत का? इम्तियाज जलीलांचा शिरसाटांना टोला. तर निदानं मदत मागितली असती तर मदत केली असती, जलीलांचं विधान. निदा खानला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला पोलिसांनी केलं सह आरोपी. निदा खानच्या अटकेनंतर पोलिसांची मोठी कारवाई. निदाला आश्रय दिल्याचा मतीनवर आरोप. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधून निदाला घेतलं ताब्यात. आई वडील आणि मावशीची ही नाशिक पोलिसांकडून चौकशी. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करावी. चौकशीनंतर मोठं षडयंत्र बाहेर येईल. तर एमआयएमच्या पाठिंब्यामुळेच हे घडलं, मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. मधू खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. खरातच्या पत्नीवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार. पायधुनीतील प्रकरणात कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधांमुळे मृत्यू. घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलं. चौघांनाही उलट्या झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी मृत्यू. देशातील हिंदूंनी किमान 5 मुलं जन्माला घालावीत. हिंदू आहात तर देशासाठी 5 संतान निर्माण करा. इंदापुरात एका कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा सिंग यांचं अजब विधान. नवरदेवाचा बूट लपवण्याच्या कारणावरून लग्न मंडपात तुफान हाणामारी. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातली घटना. अंबड पोलिसात गुन्हा दाखल. आणि राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर. यंदा 10वीत 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण. यंदाही निकालात मुलींचीच बाजी. निकालात कोकण अव्वल तर संभाजीनगरचा सर्वात कमी निकाल. श्री अध्यक्ष जी ने मुझे और श्री मोहन चरण मांझी जी को केंद्र की ओर से पर्यवेक्षक के रूप में यहां भेजा था। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। बुके এরপর আমরা অনুরোধ করব আমাদের এইচএম স্যারকে এবং উড়িষ্যা সিএম স্যারকে এবং আমাদের স্টেট প্রেসিডেন্ট আমাদের সমীপ ভট্টাচার্যজিকে মালা এবং ফুলের মালা এবং আমাদের দুর্গা মাতার ছবি দিয়ে ওনাকে সংবর্ধনা করা। आप लोग बैठ जाओ। আমাদের উড়িষ্যা সিএম আমাদের মোহন মাঝিজি সংবর্ধনা করলেন। আমাদের বিধায়ক দলনেতা মাননীয় শুভেন্দু অধিকারী মহাশয়কে, এরপর আমাদের মাননীয় শ্রমিক ভট্টাচার্য মহাশয়
আমাদের বিধায়ক দলনেতা আমাদের শুভেন্দু দাকে সংবর্ধনা দিলেন। बस हो गया। আজকের এই ঐতিহাসিক দিনে আমরা উড়িষ্যা সিএম আমাদের শ্রী মোহন মাঝিজিকে কিছু বলার জন্য অনুরোধ করব। जय जगन्नाथ, जय माँ काली। मान्यवर केंद्र गृहमंत्री श्रीयुक्त अमित शाह जी, पश्चिम बंग राज्य बीजेपी के अध्यक्ष श्रीयुक्त समीक भट्टाचार्य जी, मान्यवर केंद्र मंत्री श्रीयुक्त भूपेंद्र यादव जी, तर पश्चिम बंगालचे आता पुढले मुख्यमंत्री असणारे शुवेंदू अधिकारी, या शुवेंदू अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधली निवडणूक जी ती लढवल्या गेलेली होती। हे शुवेंदू अधिकारी पूर्वी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर तृणमूलमध्ये होते, पण काही मतभेदानंतर ते बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याच शुवेंदू अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लढवली गेलेली ही निवडणूक यशस्वी ठरल्या कारणानं आता अपेक्षेप्रमाणे जे नाव चर्चेत होतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाकरता, ते नाव म्हणजे शुवेंदू अधिकारी यांचं आज सर्वानुमते विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीत घोषित करण्यात आलंय आणि अमित शहानी हे नाव घोषित केलं। मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती शिवाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। आईला भेटण्याची परवानगी मागितली, औषधं घरची आरोपी महिला ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तिच्या आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती, त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे। कोर्टाने दिवसातून 2 वेळा तिला आईला भेटणं किंवा गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत, ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात। तिला आश्रय कोणी दिलेला होता त्याबाबत काही आतापर्यंत झालेल्या तपासात मतीन माजिद पटेल राहणार छत्रपती संभाजीनगर यांचं नाव येते, त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलेलं आहे। अर्थसहाय्य कुठून झालं होतं? 25 पाठराखण करणाऱ्याला सहआरोपी केलं जाणार का? इम्तियाज जलील यांच्यावर त्याबाबत आता भाष्य करता येणार नाही। ज्याला केलेलं आहे त्याबाबत मी स्पष्ट ते तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सांगू शकतो। अर्थसहाय्य काय झालेलं काय? याच्यात काही अर्थसहाय्य मनी ट्रेल काही आहे का याचा तपास करणं आवश्यक आहे। बरेचसे कागदपत्र मिळालेले आहे। 2 आरोपी जे ऑलरेडी अटकेत आहेत त्यांना आणि ह्या महिलेला एकत्र बसून कन्फ्रंटेशन करणं जरुरी आहे। या सगळ्या कारणांचा विचार होऊन 11 तारखेपर्यंत पोलीस पटेलचा संबंध काय येतो सर? मतीन पटेलनी या आरोपीला आश्रय दिलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय, त्यामुळे सेक्शन 238 ऍड करून त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आले। गेल्या वेळी मालेगाव पॅटर्न चर्चेत आलेला होता, आज त्याबद्दल काही नवीन खुलासे आले का? नवीन त्याबाबत अजून काही काही राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का? ज्या नाही, तपासात अजून काही नाही। तपासात याबाबत काही सर हिंदी में देवलाली कैंप पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर है CR नंबर 156 ऑफ 26, इसमें आरोपी नंबर 3 नीदा खान, इनका एंटीसिपेटेड बेल एप्लीकेशन सेशंस कोर्ट नासिक ने रिजेक्ट किया था 2 मई को। तब से यह एक्यूज नीदा खान एब्सकॉन्डिंग थी। नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस की जॉइंट वेंचर से इन्हें पता चला कि यह औरंगाबाद में है। कल लेट नाइट इसको औरंगाबाद में इंटरसेप्ट किया गया।